नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. प्रथमतः मी चंदगडच्या सगळ्या मतदारांचा आभार मानतो की ते सगळे माझ्या पाठीशी होतेच, परंतु बीएमवर शंका घेण्यासारखी आहेच. कारण माझ्याकडे आम्ही सर्वे करून घेतले होते, त्याच्यामध्ये 12 ते 14 आमच्या सीटा बसतील नगराध्यक्षावर असं होतं. परंतु दोन मुख्यमंत्री माझ्या पराजयासाठी इथं आले होते. त्यांना 18-0 करणार असं त्या आमदार साहेबांनी त्यावेळेला बोललं होतं. तरी पण आम्ही 8 सीटा आमच्या निवडून आणल्या. आणि जनतेला मला एक सांगायचं, पूर्ण जनता माझ्या पाठीशी होती. या प्रकरणामध्ये काहीतरी म्हणजे दाल में कुछ काला आहे एवढं नक्की मी सांगतो. आता इथून पुढे नगरपंचायतीच्या विषयी किंवा विकास कामाबाबत आपण काय भूमिका घेणार आहात? जे आमच्याकडून जे सहकार्य लागेल ते पूर्ण आम्ही सहकार्य आत्ताचे नगराध्यक्ष आणि जे निवडून आलेले यांना सगळ्यांना माझा पाठिंबा राहील. त्या कामासाठी, चांगल्या कामासाठी आमचं त्यांना सहयोगच राहील. परंतु चुकीचं जे काय घडेल तर त्यांना आमचा विरोधच राहील. चंदगड नगरीच्या लोकांना आपण काय आवाहन कराल? चंदगड नगरीच्या लोकांना माझं आव्हान आहे की यापुढे आता जर या 5 वर्षामध्ये विकास कामं कशी होतील, काय होतील, हे प्रत्येक चंदगडच्या जनतेनं याच्यावर लक्ष ठेवावं. आणि कारण आम्ही 5 वर्षामध्ये जे काम केलंय आणि आता जे 5 वर्षामध्ये काम होणार आहे याच्यातला फरक त्यांनीही बघा.